झी 24 तास एक पाऊल पुढे। महाबीज म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या भागधारकांची 35वी आमसभा अकोला इथे पार पडली। महाबीजच्या संदर्भातल्या भागधारकांच्या मोठ्या तक्रारी आणि काही वादग्रस्त ठरावांमुळे ही सभा प्रचंड वादळी झाली। विशेष म्हणजे या वार्षिक सभेत महामंडळाने मांडलेले काही वादग्रस्त ठराव भागधारकांनी मोठा विरोध करत फेटाळून लावले। वर्षभरात एकदा घेतली जाणारी महाबीज महामंडळाची सभा यंदा प्रचंड वादळी झाली। भागधारकांनी यातल्या काही वादग्रस्त ठरावांना प्रचंड विरोध करत फेटाळून लावले। यात सध्या महामंडळावर सदस्यांची संख्या 15 वरून 19 करण्याच्या ठरावाला सुद्धा भागधारकांनी विरोध केलाय। यासोबतच महामंडळाचं अध्यक्षपद कृषी मंत्र्यांकडे देण्याच्या घटना दुरुस्तीला भागधारकांनी प्रचंड विरोध करत फेटाळून लावलं। एवढंच नाही तर सरकारनं या आमसभेच्या माध्यमातून महामंडळाचं राजकीयकरण करण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न केला, मात्र भागधारकांनी तेवढ्याच ताकदीनं तो उधळून लावला। जसं आता एका ठिकाणी 35च्या 35 त्याचे लॉट फेल झाले, तर असं होऊ शकत नाही। म्हणजे हा जो फरक असते की साधारण एक जसं 45% फेल झाले तर ते कुठे 40% असेल, कुठे 50% असेल, होऊ शकते एखाद्या ठिकाणी 30% पास झाले असतील, पण एकही पास नाही झाला असं कुठं होऊ शकत नाही। तर अशा गोष्टी अनेक नजरेस आणल्या जातात। एक चांगलं म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचे विचार मांडण्याचं, त्यांच्या समस्या मांडण्याचं एक चांगलं हे व्यासपीठ आहे। यावेळी महामंडळाच्या कारभाराची लक्तर शेतकरी आणि भागधारकांनी अक्षरशः वेशीवर टांगली। महामंडळाकडून बीजोत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीवर भागधारक शेतकऱ्यांनी प्रकाश टाकला। यावर्षी महामंडळाला विविध बियाणे विक्रीतून मिळालेला निव्वळ नफा हा 22 कोटींचा होत असल्यानं मोठा गदारोळ केला। बियाणे महामंडळ जो शेतकऱ्यांना डिव्हिडंड देतो हा नाकापेक्षा मोतीजळ आहे, कारण 50 रुपयाचा डिव्हिडंड मिळवण्यासाठी 60 रुपये शेतकऱ्याला खर्च करावा लागतो आणि मग नंतर 50 रुपये मिळतात। मला मिळालेला डिव्हिडंड मी कृषी प्रधान सचिव यांना सप्रेम भेट देऊन टाकलेला आहे। जे बियाणे महामंडळ हे दुकानदाराला आणि व्यावसायिक लोकांना जास्त फायदेशीर आहे, शेतकऱ्यांना नाही आहे। आणि शेतकऱ्यांना जे आज त्यांनी आमसभेच्या दिवशी त्या बॅगा दिल्या, याच्या शेतकरी दोन कुटुंबाची शिदोरी फक्त शेतात नेऊ शकत नाही आहे। तर कोकण विभागात केवळ एकच भागधारक आहे आणि तो आपोआप संचालक होईल ना। म्हणजे जिथे शेतकरी नाही, जिथे काही बीज उत्पादक नाही, मग केवळ एक संचालक आहे। त्या संचालकाला नेहमीसाठी तुम्ही संचालक कराल एका भागधारकाला, याची यात प्रक्रिया ही चुकीची आहे। आणि या सभेमध्ये हे सगळे ठराव नामंजूर केले लोकांनी, 100% मताने नामंजूर। महाबीज ही संस्था म्हणजे राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या सहभागातून चालवलेला उपक्रम आहे। आजही राज्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा या संस्थेवर मोठा विश्वास आहे। मात्र गेल्या काही वर्षात महामंडळाच्या सोयाबीन बियाणाच्या संदर्भात उद्भवलेली समस्या तसंच शेतकऱ्यांच्या इतर तक्रारींमुळे महामंडळाचा भोंगळ कारभार समोर आलाय। म्हणून सरकारनं या संस्थेचा लौकिक कायम ठेवण्यासाठी आता सकारात्मक आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणं आवश्यक आहे। झी 24 ताससाठी अकोल्याहून जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।